राजूजी बावणे यांच्याकडनं सुद्धा 501 रुपयाचं पारितोषिक मिळाले. लाख लाख शुक्रिया, धन्यवाद. हॅलो हो काय म्हणते बाई? तुर्रम खान. ओके बा, चांगले चांगले तुर्रम खान वाहून गेले म्हणते. ओके बा, तुर्रम खान म्हणे. हो बापा. आणि मातीत मिळाले म्हणते. आता मला सांगा बाई, तुला कोणत्या कोणत्या तुझ्यासोबत शाहिरी केल्यानंतर कोणत्या कोणते शाहीर वाहून गेले? कोण? आणि कोणत्या कोणत्या शाहीर वाहून गेले आणि कोणत्या कोणत्या मातीत मिळले? अगो बाई गो, वाहून गेले असते तर मग शाहीर दिसले असते का? नाही 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 नाही. हा कोणता शाहीर गेला म्हणतो वाहून? काही फोकणारे मारणं. ओके बाय, फोकनार केंद्र वाहून गेले असते मग कार्यक्रम मार्केटमध्ये चालू आहे ना प्रत्येक शाहिराचे. माहित आहे बाई तुझी कुठवरी आहे धाव. तुझी धाव कुठपर्यंत आहे मला माहिती आहे. सड्याची धाव कुपावरी नाही का? माहित आहे बाई तुझी कुठवरी आहे धाव. या लोकांच्या समोर ज्ञानात गुणाचा दिवा लाव. तुझ्यात जर अक्कल असेल ना, तुझ्यात जर अक्कल असेल तर आपली खोलून दाव. काय ज्ञानाची डायरी, वाईट बोलणार नाही. ज्ञानाचं पुस्तक खोलून दाव. तुझ्यात जर अक्कल असेल ना तर आपली खोलून दाव. आणि स्वतः करतोस गलतीनं माझ्यावर मारतोस ताव. ओके रे वा. आई गो. हा त्याप्रमाणे राजू टी पॉइंट यांच्याकडून 51 रुपयाचं दान आलेलं आहे. मंडळाकडून सत्युष प्रणाम, धन्यवाद. ए सोनूबाई, तू जानती नहीं ये किसका लाल है. तू जानती नहीं ये किसका लाल है. ये सच्चों का सच्चा और कालों का काल है. हम जहां पे मारते वहां से निकलती खूनों की धार है. काय वाटून राहिलं तुला? हो ना. हम जहां पे मारते वहां से निकलती खूनों की धार है. ऐसा देख ले हमारा स्पेशल औजार है. औजार टाकी पुरा आर पार. पुन्हा काय म्हणते? काय म्हणते? टाकूनच द्या आर पार. बाबासाहेब साधू होते म्हणते का? असं. अरे वा रे वा. बाबासाहेब काय नव्हते हे सांग. अरे ज्ञानी पंडितापेक्षा कमी होते का? मला सांगा, ज्या वेळेस बाबासाहेबांनी बुद्धाच्या 10 पारमिता ग्रहण केल्या, त्या 10 पारमिताचे पालन केलं, मग ते साधू झाले नाही का? नाही नाही, साधू नाही झाले. वरुण म्हणते शब्द सांभाळून बोला, असं बोला तसं बोला. बाई स्वतःची पाठ कोणाला दिसत नाही. अरे 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 अरे, शब्द शब्द का महार पड़ा. शब्द शब्द का मार पड़ा. अरे शब्द छोड़ा ना राज, और जिन्हें जिन्होंने शब्द का विवेक किया तिनको सड़ गए ताज. शब्दों का अगर पारखवान हो, शब्दों का अगर पारखवान हो तो जूते से बढ़कर भी शब्दों का मार होता है. नहीं तो काटोल में मारो तो शिल्पा में हाजिर है. नाही का? ज्याला शब्दाची किंमतच नाही त्याला बोलून काय फायदा? ऐका माझं तू येऊन काय म्हणतो. होरी माझी मां बरसा रंग बरसा. होरी माझी मां बरसा रंग बरसा.
बसलो ना तुमच्या बाजूला, कोण अभी तो चालू किया बात बहुत ही बाकी है, अभी तो चालू किया बात बहुत बाकी है, और तुझे जगह से हिलने नहीं दूंगा, ये पूरी रात बाकी है। म्हणून हो अब कहीं तेरे बिन रहा न जहा, वो बिंजल मछली रह न पाए रे, हो हम तुम, ओ सोनू जी या समोर, हो हम तुम दोनों साथ में भीग जाएंगे बरसात में, पहा बाई काय म्हणते, जिवंत सोडणार नाही, मारून टाकीन तुला, तुझ्यात आहे का हिम्मत? नाही नाही, तुझ्यात आहे का हिम्मत? नाही. वरुण म्हणते हम भी आणमानवर शान से जीते हैं। ओके माय, ओ माय गॉड. काहून कमी पडलं का? नाही नाही कमी पडलं, मारून टाकशील? अरे हमें भी हर मरीजों की नब्ज देखकर उसके बीमारी को भगाना आता है, हमें भी हर मरीजों की नब्ज देखकर उसके बीमारी को भगाना आता है। पहलवान कितना भी तगड़ा क्यों ना हो, उसे चित कैसे करना वो डाल लगाना आता है, और जब हम घाव करना जानते हैं तो ऊपर से मरहम लगाना भी आता है, भी आता है। काय वाटतं बाई तुला? होतंय ना कुणाला त्या निसर्गाचा खेळ, मग तुला कसं सोडेल मोकळ, चंदू भाऊ, अरे जोवरी आहे मज त्याची साथ, जोवरी आहे मज त्याची साथ, का करशील माझा वाकळ, मग हिला कसं सोडल मोकळ, वरच्या वाल्याची लक्ष राहिली तर कोण कोणाचं काही करू शकते का? कोणी नाही. नाही. अरे जोवरी आहे मज त्याची साथ, साथ साथ, हो जोवरी आहे मज त्याची साथ, का करशील माझा वाकळ, जोवरी आहे मज त्याची साथ, का करशील माझा वाकळ,
बात छोड़, हाँ मारने मिटाने की बात छोड़, तू एक भी उखाड़ नहीं सकती मेरा बाल। माय गॉड, मारने मिटाने की बात छोड़, तू एक भी उखाड़ नहीं सकती मेरी बाल। और ऊपर से ऐसा कर दूंगा हाल हाल, और ऊपर से ऐसा कर दूंगा हाल कि ऊपर से काली और नीचे से कर दूंगा पूरी लाल की लाल 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 ऊपर से काली और नीचे से कर दूंगा पुरी लाल किला। काय वाटते तुला? ऐक मला काय म्हणायचं आहे। बाई, नाना गुणाला चाल, माझं शाहिरी कुठला कुठे जाईल, काही फायदा होणार नाही। हो मूर्खाला कळेल का पाप आणि पुण्य, मूर्खाला कळेल का पाप आणि पुण्य, हो सत्कर्माविना जीवन होईल का धन्य, हो सत्कर्माविना जीवन होईल का धन्य, हो सत्याच्या कार्याची करू नको छेड, सत्याच्या कार्याची करू नको छेड, अगं मला शिकवायला माझ्यावर येणारी वेळ, सोनबाई, आणि मला शिकवायला माझ्यावर येणारी वेळ, मग इले सोडून का? नाही नाही इले सोडून नाही सोडायचा आणि मग तुला कसं सोडल मोहकळ, आणि जोवरी आहे मज त्याची का करशील माझा वाकळ, जोवरी आहे मज त्याची का करशील माझा वाकळ, नाव तुझं सोनू, नाव तुझं सोनू, शाहिरी तुझी उत्तम, पण आता भेटले माझ्या नावात तुझी बेईमानकी खतम 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 खतम। जसं नाव तसं काम पाहिजे, नाव काही कमी आहे का बाईचं? सोनू, जसं काही सोनं लागलं, दिवसेंदिवस सोन्याचे भाव वाढून राहिले नाही, जसं नाव तसं काम पाहिजे, जसं नाव तसं काम पाहिजे। रावणाला मारण्यासाठी दशरथाचा राम पाहिजे, कृष्णाला कंसाला मारण्यासाठी यशोदेचा धाम घनश्याम पाहिजे, आणि मेलेल्या माणसाला मुक्तीचा धाम पाहिजे। काहून असं म्हणतो? बाई, मी तुला म्हणणार नाही आणि तू माझ्या वाकडाही करू शकत नाही। ओके बाय माझ्या गाण्याला आधार आहे, ज्या वेळेस ती होलिका आपल्या भाषाला कोणाला भक्त प्रल्हादाला घेऊन त्या आगीमध्ये बसते, कारण भक्त प्रल्हाद हा विष्णूचा भक्त होता आणि त्याचा बाप हिरण्यकश्यपू, त्याला असं वाटत होतं की माझ्यासारखा परमेश्वरच नाही, तो स्वतःलाच देव म्हणायचा, पण भक्त प्रल्हाद त्या विष्णूच्या भक्तीमध्ये लीन असायचा, ते त्याला पडत नव्हतं म्हणून अरे कित्येक असे त्याला पाण्यामध्ये डुबवण्यात आलं, हत्तीने मारण्याचा प्रयत्न केला, पहाडावरून फेकण्याचा प्रयत्न केला, पण म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी, भक्त प्रल्हादाला कोणीच मारू शकत नव्हते, म्हणून शेवटचा एक उपाय म्हणून
हिरण्यकश्यपाची बहीण होलिका म्हणजे भक्त प्रल्हादाची आत्तो. तिला वरदान होतं अग्नीचं की तिला कोणी जाळू शकत नाही. म्हणून त्या भक्त प्रल्हादाला घेऊन त्या अग्नीमध्ये प्रवेश करते. पण भक्त प्रल्हाद हा यांचा मार्ग सत्याचा होता. परमेश्वराची लक्ष होती त्यांच्याकडे. आणि म्हणून जिला वरदान होतं होलिकेला ती त्या आगेमध्ये जळून गेली. पण भक्त प्रल्हादाला काही झालं नाही. म्हणून तो भक्त प्रल्हाद आपल्या आत्माला कोणाला होलिकेला काय म्हणते? काय म्हणते? अग जोरी आहे आहे हो जोरी आहे मज त्याची साथ करशील माझा वाकड. जातवान माणूस जातो आपल्या जातीवर. जातवान माणूस जातो आपल्या जातीवर. लाईन गेल्यावर वेळ येते दिवनालीच्या मातीवर. तू आणि मी खेळ खेळतो या कर्मभूमीच्या मातीवर. आणि माझ्या रंगतीला रंग दिली का सोनूबाई तुने? हात मांडून सांग आपल्या छातीवर. छातीवर हात मांडून सांग माझ्या रंगतीला रंग दिली का तू? तो भक्त प्रल्हाद काय म्हणतो ऐका. पगले को खाने नहीं दूंगा. मारूंगा जबरदस्त धन का ऐसा ज्ञान का. मागून मारूंगा जबरदस्त धन का ऐसा ज्ञान का कि तेरी साड़ी भी नहीं फटने दूंगा. साड़ी भी नहीं फटने दूंगा. काय म्हणायचं आहे? हिरण्यकश्यपाने आणि त्या होलिकेने माणुसकी सोडले. अरे जन्म देणारा बाप आपल्या मुलाला अग्नीमध्ये जाळत आहे. अरे माणुसकी सोडून बनला हैवान. म्हणून जेव्हा त्या अग्नीमध्ये प्रवेश करते ती होलिका जळून जाते आणि तो हिरण्यकश्यपू आपल्या बहिणीचा शोक करत असतो. ओके मा. त्यावेळेस तो भक्त प्रल्हाद म्हणतो की होलिका असं करू नको बरं. अग मग तुला कसं सोडेल सोडंदा मोकळ. अग मग तुला कसं सोडेल मोकळ.
प्रेमाची साथ करशील माझा वागण बाई